सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील कथित गैरकारभाराच्या चौकशीसाठी पुणे येथील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडून आलेल्या समितीला आवश्यक कागदपत्रेच उपलब्ध न झाल्याने चौकशी न करताच परत जावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कौले यांनी 8 ऑक्टोबर 2024 ते 6 मे 2025 या कालावधीत समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता। या काळात त्यांनी बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार केल्याचा आरोप दिव्यांग शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक मुठाळ यांनी केला होता। याबाबत प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर चौकशीसाठी 3 सदस्यीय पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले होते। मात्र चौकशीसाठी आवश्यक असलेली संबंधित कालावधीतील कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने समितीला तपासणी न करताच परतावे लागले। त्यामुळे ही कागदपत्रे नेमकी कुठे गेली, ते गायब कशी झाली आणि यामागे कोण जबाबदार आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। दरम्यान चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे गायब झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रभारी दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी सुलभा वठारे आणि प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याशी संपर्क साधण्यात आला। मात्र दोघांनीही हा विषय आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगत जबाबदारी टाळल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पुन्हा चौकशी होणार का, तसेच गायब कागदपत्रांचा शोध घेऊन दोषींवर कारवाई केली जाणार का, याकडे आता जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।